नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत विज्ञानाच्या वन लाइनर क्वेश्चन. हे व्हिडिओ सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार. शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार. चला सुरू करूया. सपाट आरशाच्या प्रतिमा कुठे तयार होतो? आरशाच्या मागेच तयार होतो. एखाद्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश मागे फिरणे म्हणजे कोणती घटना होय? प्रकाशाचे परिवर्तन हे घटना होय. भिगांचे एकक काय आहे? डायोप्टर. विद्युत बॅटरीचा शोध कोणी लावला? अलेक्झांड्रो व्होल्टा. ऊर्जा एककांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जेम्स ज्यूल्स यांनी लावला. सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा कोणती? टॅक्झॉनॉमी. जीवाणूचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा कोणती? बॅक्टेरियोलॉजी. सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणारी विज्ञानांची शाखा कोणती? पेशीशास्त्र. पेशी ऊती यांचा सूक्ष्म अभ्यास करणारे शास्त्र कोणते? हिस्टोलॉजी. दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या एकूण संवेगाच्या इतकाच असतो. हा कोणता नियम आहे? संवेग अक्षयतेचा नियम. गतिविषयक तिसऱ्या नियमांचा उपसिद्धांत आहे हा. उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक कोणते? ज्यूल. रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? भूकंप. वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? काय म्हणत आहे? वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? हर्ट्झ. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? फॅथोमीटर. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? स्थायू माध्यमातून सर्वाधिक असतो. कोणत्या माध्यमातून? स्थायू माध्यमातून सर्वाधिक असतो ध्वनीचा वेग. आता चला पुढे चालूया. नेत्र गोल लांबट झाल्याने नेत्रांची भिंग व डोळ्यातील दृष्ट पटल यांच्यामधील अंतर वाढल्यास कोणता दृष्टिकोन होतो? तर आपला उत्तर काय येणार? निकट दृष्टिदोष. रंग आंधळेपणा हा दृष्टिदोष असणारा व्यक्ती कोणता? दोन रंगांमध्ये फक्त फरक करू शकत नाही. लाल व हिरवा. काय म्हणत आहे? हा क्वेश्चन वारंवार विचारलेला आहे. रंग आंधळेपणा हा दृष्टिकोन असणारे व्यक्ती कोणत्या दोन रंगांमध्ये फरक करू शकत नाही? तर आपला उत्तर काय येणार? लाल व हिरवा रंगात फरक करू शकत नाही. ताऱ्यांच्या लुकण्याचे कारण काय असते? वायुमंडलातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. काय म्हणत आहे? वायुमंडलातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. ध्वनींचा प्रसारण कोणत्या माध्यमातून होत नाही? तर आपला उत्तर काय होणार? निर्वांता मध्ये. वटवाघूळ अंधारास उडू शकतात कारण काय आहे? त्यांनी निर्माण केलेले ध्वनी लहरी. मानवी डोळ्यांचे स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे? तर आपला किती येणार? 25 सेंटीमीटर. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? तर आपला उत्तर काय येणार? 8 मिनिट 20 सेकंद. 8 मिनिट 20 सेकंद. हिरा चमकदार दिसतो हे कोणत्या प्रकारचे परावर्तन आहे? पूर्ण आंतरिक परावर्तन. काय म्हणत आहे? पूर्ण आंतरिक परावर्तन. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर आपलं उत्तर येणार गॅमा किरण. आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज कोणत्या प्रकारची असते? तर आपलं उत्तर येणार प्रत्यावर्ती विद्युतधारा AC. अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? तर आपलं उत्तर येणार तिसऱ्या नियमावर. कोणत्या नियमावर? तिसऱ्या नियमावर. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदुकीवर कोणती क्रिया घडते? बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. आपला उत्तर काय येणार? बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
पृथ्वीचे गुरुत्व तर गुरुत्वत्वरण किती असते? 9.8 ms². विमान कोणत्या नियम तत्वावर काम करतो? बर्नौलीचे तत्वावर विमान काम करतो. हा प्रश्न आलेला आहे. बर्नौलीचे तत्व बोला. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसे आत जावे तसे सरासरी तापमानात वाढ किती होते? 1 डिग्री सेल्सिअस प्रति 32 मीटरमध्ये. कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात? कशापासून बनवतात? तांबे व कथिल यामुळे बनवतात. धातूला ठोकल्याने त्यांच्या पातळ पत्रा होतो. या गुणधर्माला काय म्हटले जाते? वर्धनीयता. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? आपलं उत्तर काय येणार? लोह, क्रोमियम व कार्बन. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर आपलं उत्तर काय येणार? पारा. खालीपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर आपला उत्तर काय येणार? लिथियम. हा पांढरा सोना म्हणजे की तो कापूस नाही, हा धातू विचारत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? लिथियम. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर आपला आहे ना जस्त, झिंक. विजेच्या दिव्या काय म्हणत आहे? विजेच्या दिव्यात कोणती धातूची तार वापरली जातात? आपलं उत्तर येणार टंगस्टन. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहेत? हिरा. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? बॉक्साईट. लोखंडाच्या पत्रा गंजू नये म्हणून त्यांच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? झिंक. सोने या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? Au. भांड्यांना कलही कशासाठी व करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर आपलं उत्तर येणार कथिल. लोखंडी नळ गंजू नये त्यासाठी व त्यावर जस्ताचा थर चढवितात. या क्रियेला काय म्हणतात? गॅल्व्हनायझेशन. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? तर आपलं उत्तर येणार नायट्रोजन, 78%. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? 21%. किती? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? 21%. ऑक्सिजनचा अणु अंक किती आहे? आपलं उत्तर येणार 8. ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे ऑक्सिजनचा. सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? Na. अणुअंक 11. ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. लाल मुंग्यांच्या दशामध्ये कोणती आम्ल असते? लाल मुंग्यांच्या दशामध्ये कोणती आम्ल असते? फॉर्मिक ॲसिड. कोणती आम्ल? फॉर्मिक ॲसिड. तर चला पुढे चालूया. मृदेच्या शामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती मृदा कोणत्या प्रकारात असते? आम्लधारी धर्मी मृदामध्ये येतो. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो? मिथेन हा वायू तयार होतो. धुण्याचा सोडा सामान्यतः काय आहे? सोडियम कार्बोनेट. मीठ, चुनखडी हे पदार्थ कोणते संयुग आहे? तर आपलं उत्तर येणार असेंद्रिय संयुग. स्वयंपाकांसाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय आहे? सोडियम क्लोराईड. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर आपलं उत्तर येणार सोडियम बायकार्बोनेट. कोणता वायू हा वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे? तर आपलं उत्तर येणार कार्बन मोनॉक्साईड. मिठांचे रेणुसूत्र काय आहे? तर आपलं उत्तर येणार NaCl. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर आपलं उत्तर येणार H2O. प्राण्यांची घनता किती तापमानाला सर्वाधिक असते? तर आपलं उत्तर येणार 4 डिग्री सेल्सिअस. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर आपलं उत्तर येणार ब्युटेन व आयसोब्युटीन. ब्युटेन व आयसोब्युटीन. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर आपलं उत्तर येणार अमोनिया हा वायू बाहेर पडतो. तुरटी कोणत्या कारणासाठी वापरली जाते? तर आपलं उत्तर येणार रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. सोडियम बायकार्बोनेट कोणत्या नावाने ओळखले जाते? तर आपलं उत्तर येणार खाण्याचा सोडा. कोणत्या नावाने? खाण्याच्या सोडा नावाने ओळखली जाते. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रोजन ऑक्साईड. कोणाला? नायट्रोजन ऑक्साईडला. अमिबामुळे मानवांचा कोणता आजार होतो? अमिबामुळे मानवांचा कोणता आजार होतो? अमिबियोसिस. आतड्यांचा दाह होऊन जातो. स्पंज
हा प्राणी कोणत्या संघात येतो? पोरीफेरा. कोणत्या? पोरीफेरामध्ये येतो. स्पंज कोणती येतो? पोरीफेरामध्ये. अमिबा हा प्राणी कोणत्या संघात येतो? प्रोटोझोआमध्ये येतो. केकडा हा प्राणी कोणत्या संघात येतो? आर्थ्रोपोडामध्ये येतो. माशांचे हृदय किती कप्प्यात असतात? 2 कप्प्यात असतात. मासे श्वसन कशाद्वारे करतात? कलण्याद्वारे करतात. पाणी आणि जमीन अशा 2 ठिकाणी राहू शकणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उभयचर म्हणतात. प्राणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात. ते प्राणी कोणते? उभयचर प्राणी. मगर या प्राण्यांचे हृदय किती कप्प्यात आहे? 4 कप्प्यात आहे. किती कप्प्यात? 4 कप्प्यात. माशांचे 2 कप्प्यात. पक्ष्यांचे अभ्यासाला काय म्हणतात? ऑर्निथोलॉजी. सर्वात मोठा पक्षी कोणता? शहामृग. सर्वात लहान पक्षी कोणता? हॅमिंगबर्ड. उडणारा सस्तन प्राणी कोणता? वटवाघूळ. पृथ्वीवरील सध्याचा सर्वात मोठा प्राणी कोणता? ब्लू व्हेल. पृष्ठभागावरील सर्वात मोठा प्राणी कोणता? हत्ती. पृष्ठभागावरील सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्यांचे आहे? जिराफ. सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्यांचे आहे? ब्लू व्हेल मासा. गांडुळाचे हृदय किती कप्प्यात आहे? 5 कप्प्यात. जुरुडांचे हृदय काय म्हणत आहे? जुरुडांचे हृदय किती कप्प्यात आहेत? 13 कप्प्यात आहेत. प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? 206 हाडे असतात. हाडांना हाडांशी जोडण्याचे काम कोण करते? अस्थिबंध. त्याला आपला सिनॉप्सिस असं काहीतरी म्हणतो आपण. अस्थिबंधलाच हाडांना हाडांशी जोडण्याचे काम कोण करते? अस्थिबंध करतो. आणि स्नायूंना हाडांशी जोडण्याचे काम कोण करतो? स्नायू व रज्जू कस्ती. आता पुढे चालूया. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? चेतापेशी. कोणती पेशी? चेतापेशी. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता? प्लॅटिपस डकबिल. ऑक्सिजन शिवाय घडणाऱ्या श्वसनाला काय म्हणतात? विस्कॉक्सी श्वसन. व्यायाम करताना थकवा का येतो? कारण शरीरात लॅक्टिक ॲसिड तयार होते. उत्तर काय येणार? कारण शरीरात लॅक्टिक ॲसिड तयार होते. खिडकीचा मूलभूत घटक कोणता आहे? तर काय आहे? नेफ्रॉन. खिडकीचा मूलभूत घटक कोणता आहे? नेफ्रॉन. कृषी विषयक पहिली जनुकीय परिवर्तित वनस्पती कोणती? टमाटर. पहिला जनुकीय परिवर्तित प्राणी कोणता? उंदीर. क्लोनिंगद्वारे निर्मिती केलेला पहिला सस्तन प्राणी कोणता? डॉली मेंढी. डॉली मेंढीचे जनक कोण आहेत? डॉक्टर इयान विल्मूट. कोण आहेत? डॉक्टर इयान विल्मूट. डीएनएचे पूर्ण रूप काय आहे? डीएनएचे पूर्ण रूप आहे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. आरएनएचे फुल रूप काय आहे? रायबो न्यूक्लिक ॲसिड. मानवात गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत? 23 जोड्या. किती आहेत? 23 जोड्या. आणि एकूण 46 आहेत. मानवात अपत्याची लिंग निश्चित कोणाकडून होते? पुरुषांकडून होते. मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? होमो सॅपियन्स आहे. मानवाला सुडे दात किती असतात? 4 असतात. माणसाला दाटा किती असतात? 12 असतात. जिभेच्या काय म्हणत आहे? जिभेच्या समोरील शिण्यावर कोणती चव असते? गोड चव असते. आपल्या शरीरातील जठरात कोणते आम्ल असते? हायड्रोक्लोरिक ॲसिड असतात. अन्नाचे पचन कोणत्या आतड्यात होते? लहान आतड्यात होतो. पाणी आणि क्षार यांचे शोषण कोणत्या आतड्यात होते? मोठे आतडे. लाळेमध्ये
कोणते विकर असते? कोणते विकर असते? यकृत विकर असते. कोणते विकर नाही, टायलिन विकरत असते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. हा प्रश्न आलेला आहे. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण कोणता अवयव ठेवतो? यकृतच ठेवतो. रक्तपेशींची स्मशानभूमी असे कोणते अवयवाला म्हटले जाते? यकृतलाच म्हटले जाते. व्यक्तीच्या वजनाच्या किती टक्के वजन रक्तांचे असते? 7 ते 8%. किती? 7 to 8%. रक्ताचा सामू pH किती असतो? सामूलाच pH म्हणतात. आपला pH किती असतो रक्ताचा? 7.4 असतो pH. रक्ताला लाल रंग कशामुळे येतो? हिमोग्लोबिनमुळे. लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास कोणता आजार होतो? आपला उत्तर काय ना? ॲनेमिया. शरीरातील ऑक्सिजनचे वहन कोण करतात? लाल रक्तपेशी करतात. शरीरातील सैनिक पेशी असे कोणाला म्हटले जाते? तर पांढऱ्या रक्तपेशींना म्हटले जाते. केंद्रक नसलेल्या एकमेव मानवी पेशी कोणती? लाल रक्तपेशी, RBC असं म्हणतो आपण. RBC, WBC व रक्तबिंबिका कुठे तयार होतो? अस्थिमज्जामध्ये तयार होतो. AB या रक्तगटांचा शोध कोणी लावला? डिका स्टेलोक व स्टर्ली यामध्ये यांनी लावला. काय म्हणत आहे? जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा करतात? 14 जूनला करतात. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? सर्व योग्य दाता म्हटले की सर्वात डोनर ग्रुप कोणा म्हणतात? O. सर्व योग्य ग्राही असे कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? सर्व योग्य ग्राही असे कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते? AB ग्राही मतलब की एक्सेप्टर, ऑल एक्सेप्टर, AB ग्रुप. आता पुढे चालूया. सर्वात कमी आढळणारा रक्तगट कोणता? AB. सर्वात कमी आढळतो AB ग्रुप. रक्त गोठण्यासाठी मदत करणारे शरीरातील घटक कोणते? रक्तबिंबिका, जीवनसत्व, Ke. हिमोग्लोबिन बीनच्या एकूण रेणू ऑक्सिजनच्या किती रेणू बांधलेले असतात? 4 रेणूंनी. मानवी शरीरात साधारणतः किती लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 97,000 किलोमीटरच्या. मानवी शरीराचा साधारण रक्तदाब किती असतो? 120/80 mmHg असतो. प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती पडतात? 72 ठोके पडतात. म्हणजे की हार्टबीट किती पडतो मिनिटात? 72 वेळा पडतो. जगातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली? डॉक्टर क्रिश्चियन बर्नार्डे. भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली? डॉक्टर P. वेणुगोपाल. हे जगातील आहे ना, हे भारतातील. ह्यामध्येच मुलं कन्फ्यूज होतात. हे लक्षात ठेवा है ना. हृदयातील SA नोडला काय म्हणतात? पेसमेकर म्हणतात. ECG चे पूर्ण रूप काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. हृदयाकडून शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करतात? धमनी करतात. शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करतो? शिरा करतो. कर्पार चेता मानवाच्या कोणत्या अवयवात असतात? मेंदू अवयवात असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी काय म्हणत आहे? वनस्पतींच्या वाढीसाठी किती मूलद्रव्य आवश्यक असतात? 16 आवश्यक असतात. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणत्या वायूंचा उपयोग होतो? इथिलीन. पेशी विभाजनासाठी कोणते संप्रेरक मदत करते? सायटोकायनिन. खोड्यांच्या वाढीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते? जिबरेलिन्स.
झाडांच्या मूळ व शेंडा यामध्ये कोणते संप्रेरक आढळते? तर आपलं उत्तर काय राहील? ऑक्सिन. वाढीचे संप्रेरक असे कोणत्या संप्रेरकास म्हटले जाते? तर आपला ऑप्शन ऑक्सिनच येणार. कृत्रिम ऑक्सिन म्हणून पहिले संप्रेरक कोणते आहे? नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. वनस्पती दिवसा प्रकाशात अन्न तयार करतात, कोणत्या वायू बाहेर टाकतात? ऑक्सिजन बाहेर टाकतात ना. मनुष्य ते ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, तर ते कार्बन डायऑक्साईड ते वनस्पती घेतात, राईट. वनस्पती रात्री कोणता वायू बाहेर टाकतात? कार्बन डायऑक्साईड. आता सांगलेलं होतं. वनस्पतीतील पर्णरंध्रे हे केव्हा खुली असतात? दिवसामध्ये. दुधाचे रूपांतर दह्यात करण्यासाठी कोणते जीवाणूंचा वापर केला जातो? लॅक्टोबॅसिलस ॲसिड. शेंगावरील वनस्पतींच्या मुळाशी सहजीवन पद्धतीने नायट्रोजनचे स्तरीकरण करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर आपला उत्तर काय नाही? रायझोबियम. हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेस मध्ये करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? ॲझिटोबॅक्टर. काय आहे? ॲझिटोबॅक्टर. कवकाविरोधी औषधीमध्ये कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? स्ट्रेप्टोमायसिन. काय म्हणत आहे? कवकाविरोधी औषधामध्ये कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? स्ट्रेप्टोमायसिन. समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? अल्केनिव्हायरस बारक्युमिनिन्सिस. विषाणूंच्या अभ्यासांच्या शास्त्राला काय म्हटले जाते? विषाणूशास्त्र. व्हायरोलॉजी. विषाणूचा शोध कोणी लावला? इव्हानोस्की. मानवाने शोधलेला पहिला विषाणू कोणता? टोबॅकोमोझॅक व्हायरस. कवकांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते आहे? मायकोलॉजी. तांबेरा हा रोग कोणत्या वनस्पतीवर होतो? गहूवर होतो. बाजरी या वनस्पतीवर कवकामुळे कोणता रोग होतो? अर्गट. पाव केक फुगवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ईस्टचा वापर केला जातो. म्हणजे की ते पाव केक आणि ते आपण म्हणतो नाही का ब्रेड वगैरे, त्यालाच म्हणतात. तर चला पुढे चालूया. इथेनॉलची निर्मिती कोणत्या बुरशीपासून होते? कोणत्या बुरशीपासून करतात? सॅकरोमायसिस. खिडकीनीचे मूलभूत व कार्यात्मक एकक कोणते आहे? नेफ्रॉन. रक्तात युरियास प्रमाण वाढणे म्हणजे काय? युरेमिया. हुक्कातून सुमारे किती वेळा रक्त गाळले जाते? 400 वेळा. पूर्णतः मूत्र बंद होणे या आजाराला काय म्हणतात? पूर्णतः मूत्र बंद होणे या आजाराला म्हणतात अनयुरिया हा आजार म्हणतात. मूत्रामध्ये फॉस्फेटचे प्रमाण आढळणे या आजाराला काय म्हणतात? मिल्की युरिया. तयार झालेले मूत्र कुठे साठवले जाते? मूत्राशयामध्ये साठवले जाते. स्नायूच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? मायकोलॉजी म्हणतात. व्यक्तीच्या वजनाच्या किती टक्के वजन स्नायूंचे असते? 30 ते 40% वजन. हिमाचुरिया म्हणजे काय? लघवीद्वारे रक्त पडणे. हिमाचुरिया. कॅल्शियम ऑक्सॅलेट सारखा क्षाराचे खडे रूक व मूत्र मार्गात तयार झाल्यास कोणता आजार होतो? तो मूतखडा होतो. अस्थिसंस्था ही कोणती ऊती आहे? तर आपलं उत्तर येणार कठीण संयोजी ऊती. मानवी शरीरात किती वृक्के असतात? 2 वृक्के असतात. रुकातून दिवसाला किती लिटर रक्त गाठले जाते? 190 लिटर.
डायलिसिस यंत्र कशाद्वारे प्रमाणे कार्य करते? काय म्हणतात? डायलिसिस यंत्र कशाप्रमाणे कार्य करते? कृत्रिम रूप प्रमाणे. जन्मलेल्या बालकामध्ये किती हाडे असतात? 305 हाडे असतात. जन्मलेल्या बालकामध्ये. प्रौढ व्यक्तीमध्ये किती हाडे असतात? 206. अस्थिसंस्थेच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? अस्थिशास्त्र. पीयूषिका ग्रंथी कुठे असतात? मेंदूच्या तळाशी असतात. ऑक्सिटोसिन हे संप्रेषक कोणते काम करते? गर्भाशयाच्या वाढ. अधिवृक्क ग्रंथी कोठे वसलेली असतात? वृक्कांच्या वरच्या भागात. कुठे वर असतात? वृक्कांच्या वरच्या भागात असतात. पुरुषामध्ये कोणते संप्रेरक असतात? टेस्टोस्टेरोन. पुरुषामध्ये 1 ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी मिळते. 1 ग्रॅम मेंदापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. मानवी शरीरात किती अमिनो आम्लापासून बनलेले आहे? 21. कर्बोदकाचे प्रमुख कार्य काय आहे? शरीराला ऊर्जा पुरवणे. कर्बोदकाचे कार्य काय आहे? शरीराला ऊर्जा पुरवणे. प्रथिनांचे प्रमुख कार्य काय आहे? शरीराची झीज भरून. मेंदूच्या प्रमुख कार्य काय आहे? ऊर्जेचा साठा. सर्वाधिक आढळणारे कर्बोदके कोणते आहे? स्टार्च. सर्वात लहान व सोपे स्वरूप असलेले कर्बोदके कोणते आहे? ग्लुकोज. मोनोस्केराइड्स मध्ये शर्करांचे किती रेणू असतात? 1 रेणू असतात. सर्वात गोड शर्करा कोणते आहे? फ्रुक्टोज. 3 किंवा अधिक संध्या शर्करापासून निर्मिती झालेल्या शर्करेला काय म्हणतात? पॉलिसेकेराइड्स. प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना काय म्हणतात? फर्स्ट क्लास प्रथिने. प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? बाययुरेट. चला पुढे चालूया. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? काय म्हणत आहे? कॅसेमिर फंक. कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशात तयार होते? तर आपलं उत्तर आहे ना डी. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मूळ दोष. के जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? स्कॅर्वी. वार्धक्य हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? के जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वार्धक्य हा आजार होतो. ई जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? वाजपणा. कोणती जीवनसत्व पाण्यात विघळतात? बी अँड के. हा पाण्यात विघळतात. कोणती जीवनसत्व मेदात विघळतात? म्हणजे की फॅटमध्ये विघळतात? ए, ई, के अँड डी. राताळधेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ए जीवनसत्वामुळे. ॲनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बी जीवनसत्वामुळे होतो. के जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? हिमोफिलिया होतो. बी1 जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? बेरी. पेलाग्रो हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? नियासिन या अभावामुळे होतो. बायोटीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? केस गळणे म्हणजे की केस पडणे. ॲनिमिया हा रोग कशाच्या अभावाने होतो? फॉलिक ॲसिडच्या. पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणजे काय आहे? ल्युकोमिया. कॅर्सिनोमिया म्हणजे काय? त्वचा कर्करोग. लसिका पेशींच्या कर्करोगाला काय म्हणतात? लिमोफोमा. शंकू पेशींच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रंग आंधळेपणा.
कोणत्या रुंगामध्ये लाल पेशींचा आकार विड्यासारखा होतो? कसा होतो? विड्यासारखा. सिकल शेल ॲनिमियामुळे. सिकल शेल ॲनिमियामुळे काय होतो? रोगामध्ये लाल पेशींचा आकार विड्यासारखा होतो. कोणत्यासारखा? विड्यासारखा होतो. आता इथंच थांबूया. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.